हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथील मातोश्री शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांनी अभिवादन करत बाळासाहेबांच्या विचारांना पुन्हा एकदा सडेतोड सलाम केला। बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत संपूर्ण परिसर भगवामय झाला। यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख तथा नूतन नगरसेवक रवींद्र माने यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण हातात घेऊन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला। बाळासाहेब ठाकरे हे केवळ नेते नव्हते तर मराठी माणसाचा आत्मसन्मान जागविणारे युगपुरुष होते। प्रत्येक घराघरात फडकवायचा असेल तर बाळासाहेबांचे विचार, आचार आणि आचरण हे प्रत्येक शिवसैनिकाचे शस्त्र असले पाहिजे, असे ठाम मत त्यांनी मांडले। शिवसेना ही सत्तेसाठी नव्हे तर जनतेसाठी उभी असलेली लढाऊ चळवळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान नूतन नगरसेवक झाल्याबद्दल रवींद्र माने यांचा शिवसैनिकांच्या वतीने फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ शिवसैनिक पुंडलिकभाऊ जाधव यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवत त्यांच्या संघर्षमय कार्याचा सडेतोड आढावा घेतला। बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि सामान्य माणसाला न्यायाची ताकद दिली, असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला अजित काका पाटील, भाऊसो आवळे, महादेव गौड, शिवसेना रवींद्र वसंतराव माने, सरिता भाऊसो आवळे, नूतन दिलीप मुत्ता, हातकणंगले नगरसेवक अजित सिंह राजगोंडा पाटील, नगराध्यक्ष श्री रणजित पिरू धनगर, सौ धनश्री चौगुले, नौशिका कांबळे, सोनाबाई इरकर, रेखाबाई नामदेव कापसे, दीपाली सागर कांबळे, रोहिणी गुरुदास खोत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।